ट्रान्सफॉर्मर किती हे किती 12-0-12 3 एम्पियर 3 3 एम्पियर आपण लावलं का कारण की ह्यालाच कमीत कमी 2 एम्पियर ह्यालाच लागतं हे काय सिम 800 CA त्यामुळे याच्यावर बेस्ट क्वालिटी असते महागडा असतो पण बेस्ट क्वालिटी असते GSM आहे ना हां GSM आणि GPS आहे GSM आणि GPRS GSM म्हणजे फक्त SMS GPRS म्हणजे कॉलिंग GPS म्हणजे लोकेशन GPS नाही आहे GSM आणि GPRS तर हे GPS नेऊन सेक्शन ह्याच्यासाठी सिग्नल लोकेशनसाठी SP32 बोर्ड MPU 6050 एक्सलोसेन्सर अच्छा हां ते एक्सलोमीटर आहे का आणि हा SP32 कशासाठी यूज केला बोर्ड प्रोग्रामिंग बोर्ड अच्छा तो प्रोग्राम करण्यासाठी करण्यासाठी SP32 बोर्ड आहे आणि हे GPS 6 नेऊन नाही का हे लोकेशन ट्रॅक हे आहे ना ते तर हे अँटेना आहे अच्छा अँटेना आहे हे का मेन बोर्ड आहे ना हे अँटेना आहे अच्छा बरोबर ह्याचा हे अँटेना बायो मोटर्स आणि प्लस आपण काय केलं आहे याच्यासाठी लागतं 12 वोल्ट 2 एम्पियर कशासाठी सिम 800 साठी 12 वोल्ट 2 एम्पियरला अच्छा त्यासाठी आपण काय केलं आहे एक 12 वोल्ट 2 एम्पियर हे काय 2.5 बक कन्व्हर्टर हां हे काहीतरी 15 वोल्ट आहेत ना त्याला ते आपण कमी केलं स्टेप डाऊन 15 असेल तर ते स्टेप डाऊन करू म्हणजे नॉर्मली आपण 12 वोल्ट 2 एम्पियर केलं ते कोणाला हां 12 वोल्ट 2 एम्पियर कोणाला दिले याला म्हणजे टोटल किती वोल्ट लागले ह्याला 12 वोल्ट आणि 2 एम्पियर 2 एम्पियर ह्याला लागलं बस ह्यालाच फक्त आणि दुसरा प्रोग्राम SP32ला फक्त 5 वोल्ट लागतो 5 वोल्ट त्यासाठी मग आपण दुसरा परत बक कन्व्हर्टर वापरला त्याचं काम काय स्टेप डाऊन करण्यासाठी हां स्टेप डाऊन म्हणजे 12 ऑलरेडी आपल्यापासून 12 जर निघाले तर त्याला 5 करणे आणि ह्याच्यापासून आपण 5 केले आपण ह्या प्रोग्रामरला दिलं प्रोग्राम दिल्यामुळे मग काय प्रॉब्लेम नाही कारण की 12 दिलं तर सगळं काय झालं हे ब्रिज रेक्टिफायर हे 230 वोल्ट टू इनपुट 230 वोल्ट असतं आउटपुट 12 वोल्ट ACचं असतं DC नसतं ट्रान्सफॉर्मर AC टू DC कधीच करत नाही AC तो फक्त स्टेप डाऊन करतो पण जे देतो तेच देतो तो काही चेंज करू शकत नाही ते आपल्याला चेंज करण्यासाठी DC करण्यासाठी आपण ब्रिज रेक्टिफायर वापरतो ब्रिज रेक्टिफायर वापरल्यानंतर ते ACचं DC होतं फक्त पण प्युरिटी होत नाही प्युअर रिपल्स असतात हां त्यासाठी आपण एक कॅपॅसिटर वापरला हां ते काहीतरी 2200 कितीचं आहे कॅपॅसिटर 2200 काहीतरी असेल 2200 मायक्रोफॅरेड 2200चे दोन आहे म्हणजे 4400 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटर आहे दोन वेगवेगळे म्हणा 2200 किंवा एकत्र म्हणा तो व्हॅल्यू एकच असतो हा व्होल्टेज रेग्युलेटर आहे हां हे व्होल्टेज रेग्युलेटर 0.5 वोल्ट आणि कुठला आहे तो व्होल्टेज रेग्युलेटर त्याच्या हीच आहे 7805 7805 होय हे प्युरिटीसाठी पुढचं आहे आणि आपण काय केलं आहे 7805 थ्रू आपण सप्लाय यूज केलं नाही का कारण की 780 फक्त मॅक्स 1 एम्पियर देऊ शकतो त्यावर देऊ शकत नाही 2 एम्पियर लागणार आहे आपल्याला 2 एम्पियर लागतात ते बी एकाला 2 एम्पियर एकाला 1 एम्पियर म्हणजे नॉर्मली 2-3 एम्पियर हे देऊ शकत नाही ना एवढं कॅपॅसिटी त्यामुळं त्याच्या आतमधनं आपण सप्लाय घेतला म्हणजे ह्याच्या पुढं नाही गेला ह्याच्या अलीकडनंच काय ते सप्लाय घेतला ह्याच्या पुढे गेलं तर तो 1च एम्पियर दिला असता ना आपलं काहीच काम केलं नसतं बरोबर हे सिग्नल आहेत फास्ट ब्लिंक म्हणजे सिग्नल नाही आहे स्लो ब्लिंक झालं म्हणजे आता सिग्नल आहे थोडं काहीतरी धडक वगैरे करा बरं थोडीशी आला ॲक्सिडेंट डिटेक्टेड लोकेशन आणि ह्याच्यात कोडमध्ये आपण काय केलं माहिती आहे का कोडमध्ये असं टाकलं की सपोज आता इथं आहे लोकेशनचं काय संबंध इथनं बाहेर पडलं ना म्हणजे
त्या टायमाला ॲक्च्युअल लोकेशन देत असतं म्हणजे अच्छा. हे करेक्ट नाही का. हम्म. जर सपोज आपण आतमध्ये किंवा कॉलेजच्या आतमध्ये बरोबर ते सिग्नल येत नाही त्या लोकेशनचा पण काही फायदा नाही. नुसतं SMS येणार आणि नुसतं ॲडव्हर्टाइजमेंट त्या टाईपमध्ये येणार. त्यासाठी आपण कोडमध्ये काय टाकलं आहे, जर 30 सेकंड किंवा 1 मिनिटाच्या आतमध्ये GPS नेऊनला सिग्नल भेटत नसेल तर ते कॉमन लोकेशन पाठव असं आपण कोडमध्ये पाठवलं. जर तुला म्हणजे सपोज आपण जर तुला म्हणजे GPS नेऊनला सिग्नल भेटला तर ट्रू लोकेशन पाठव असं आपण त्यामध्ये कमांड टाकलं. त्यामुळे ते दोन्ही वर्क करतात. लोकेशन त्याला प्रॉपर भेटलं तर तो ट्रू म्हणजे लाईव्ह लोकेशन पाठवतो, नाही तो अदरवाईज लोकल फिक्स वगैरे नंबर कसा चेंज करायचा, समजा नंबर चेंज करायचा असला आपला प्रोग्राममध्ये. प्रोग्राममध्ये. तू प्रोग्राम पण घ्या हो व्हॉट्सअपवर आहे का आणि तू कसा हे केला हा प्रोग्राम याच्यात अपलोड केला? C++ हे ESP32 आहे ना. अच्छा तू USB नाही का तिथून? हा इथे USB पोर्ट आहे ना. हा अच्छा. 3 एम्पियरचं ट्रान्सफर खराब होत नाही म्हणजे गरम होत नाही. 2 एम्पियरचं लगेच खराब आहे. म्हणजे याच्यातनं आपण म्हणजे C++ लँग्वेज यूज केली याच्यामध्ये प्रोग्राममध्ये आणि Arduino IDE नाही का आपण अपलोड केलं बरोबर.